Good morning, everyone. Welcome to the online session of agro processing management. So today we will discuss about two important agro-based industries, that is sugar industry and textile industry. So in today's session we are going to study about sugar industry, which are different places in our country where sugar industries are established, and textile industries such as silk industry, cotton textile and woolen industries. Okay, so first of all, as we all know, agro-based industries are those industries which depend on agricultural products as a raw material. म्हणजेच ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज ह्या अशा इंडस्ट्रीज आहेत की ज्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसवर डिपेंडंट असतात. त्याला आपण काय म्हणतो, ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल, कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्रीज यूज कॉटन ॲज अ रॉ मटेरियल अँड देन प्रोसेस देम टू मेक ड्रेसेस. कॉटन इंडस्ट्रीमध्ये काय होतं की कॉटन प्रोसेस केलं जातं आणि त्यापासून टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तो कॉटन जातं आणि त्यापासून क्लोथ्स तयार होतात. ओके, तर आपण त्याला काय म्हणतो, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज विच आर डिपेंडंट ऑन रॉ मटेरियल फ्रॉम द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. सो फर्स्ट वन इज शुगर इंडस्ट्री. Brazil is the largest producer of sugar cane. The important raw material of the sugar industry is sugar cane, and Brazil is the largest producer of sugar cane. India is the second largest producer of sugar cane. Our country ranking second in the production of sugar cane. Sucrose content of the Indian sugar not high because canes are thin. जे काही सुक्रोज कंटेंट आहे इंडियन शुगरमध्ये हा कमी आहे किंवा जास्त प्रमाणात नाही आहे. का? कारण जे शुगर केनची साईज आहे, थिकनेस आहे, ही कमी आहे किंवा शुगर केन थिन साईज आहे आपल्या देशामध्ये ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. हेन्स इट टेंड्स टू ड्राय ॲज ट्रान्सपोर्टेड टू शुगर मिल्स विच आर फार. जनरली आपल्या देशामध्ये ज्या शुगर इंडस्ट्रीज आहे ह्या बिहार आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये आहे. आणि तिथं काय होतं की जिथे रॉ मटेरियल प्रोडक्शन म्हणजे जिथं शुगर केन प्रोडक्शन होतं तिथून ज्या शुगर इंडस्ट्रीज आहेत ह्या जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे काय होतं, ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय होणार की जास्तीत जास्त शुगर केन हे ड्राय होणार. ओके, सो ब्राझील इज द फर्स्ट इन द प्रोडक्शन ऑफ शुगर केन अँड इंडिया रँक सेकंड. So chief centers in northern India. Generally sugar industries are established in northern India, so especially in Bihar and Uttar Pradesh. So northern sugarcane producing states are Uttar Pradesh, Bihar, Punjab and Haryana. In 1960-61 60% of the total sugar produced by UP and Bihar. 1960-61 मध्ये जवळपास 60% जो टोटल शुगर प्रोडक्ट होता, तर शुगर प्रोडक्शन हे 60% फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होतं. बट टुडे दिस टू स्टेट्स प्रोड्यूस ओनली 30% ऑफ द टोटल शुगर प्रोडक्शन. जे काही शुगर प्रोडक्शन आपल्या देशामध्ये होतं त्यापैकी फक्त 30% शुगर प्रोडक्शन हे आता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होतं. ओके, देन चीफ सेंटर्स इन उत्तर प्रदेश. Uttar Pradesh is the largest producer of sugar, so there are few important centers like Kanpur, Allahabad, Sarangpur, Bareilly, Lucknow, Sitapur and some of other like Gorakhpur. So these are the important centers in Uttar Pradesh. Then reasons for localization of sugar industries in Bihar and Uttar Pradesh. तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येच का शुगर इंडस्ट्री जास्तीत जास्त प्रमाणात आहेत, त्याची काय कारणं आहेत, तर हे आता पाहूया आपण. सो फर्स्ट रिझन इज लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ शुगर केन प्रोड्यूस्ड हिअर. जास्तीत जास्त प्रमाणात शुगर केनचं प्रोडक्शन आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होतं. त्यामुळे जास्तीत जास्त शुगर इंडस्ट्रीज ह्या UP आणि बिहारमध्ये आहेत. देन कोल फॉर पॉवर. जो कोल लागणार जास्तीत जास्त, ज्यामुळे पॉवर प्रोडक्शन होणार किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. सो कोल फॉर पॉवर ऑप्टेन फ्रॉम झारखंड. जो बिहारपासून एक वेगळा झालेला स्टेट आहे, तर झारखंडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कोल अवेलेबिलिटी आहे किंवा कोल ऑप्टेन तिथून केला जातो. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि
बिहारमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शुगर इंडस्ट्रीज आहेत. देन रेल्वे फॅसिलिटीज अवेलेबल इन वाईड स्प्रेड available and widespread. So the railway facility in UP and Bihar is having more area, so there is a more facilities of transport of raw material. So there are many routes in the UP and Bihar for the transportation of raw material of sugar industries, that is sugarcane. So that's why they having more industries of sugar processing. Okay, then the next reason is skilled labor. Skilled labor can be secured because these states are densely populated. UP आणि बिहारमध्ये जी पॉप्युलेशन आहे ही जास्तीत जास्त डेन्स पॉप्युलेशन आहे. खूप जास्त प्रमाणात तिथे लेबर अवेलेबल आहे. त्यामुळे आणि जो लेबर आहे जो शुगर इंडस्ट्रीसाठी लागणार तो स्किल्ड लेबर UP आणि बिहारमध्ये अवेलेबल आहे, म्हणून तिथे जास्तीत जास्त प्रमाणात शुगर इंडस्ट्रीज आहेत. देन कानपूर इज द चीफ डिस्ट्रीब्युटिंग अँड मार्केटिंग सेंटर फॉर द शुगर इंडस्ट्री इन नॉर्दर्न इंडिया. कानपूर ही सर्वात महत्त्वाची डिस्ट्रीब्युटिंग आणि मार्केटिंग सेंटर आहे शुगर केन इंडस्ट्रीचं UP आणि बिहारमध्ये किंवा नॉर्दर्न इंडियामध्ये. देन अदर सेंटर्स इन इंडिया. सो देर आर डिफरंट सेंटर्स from Andhra Pradesh like Vijayawada, Nizamabad, Pittapuram, Hyderabad. In Punjab, Amritsar and Phagwara. Then in Tamil Nadu, Arcot, Madurai, Tiruvanchipalli. Then in West Bengal, Murshidabad, Nadia, 24 Paragas. So these are the different centers of the sugar industries in India. In our Maharashtra, there are very few places where sugar industries are established like Nasik, Ahmednagar, Pune, Manmad, Satara, Kolhapur, Sangli, Miraj, Solapur. So these are the centers where sugar industries are established in our state. So there are some products of sugar industry. So important products are jaggery, brown sugar, and when 30% of sucrose is used for making white sugar. So white sugar, brown sugar and jaggery are the important products of the sugar industries. Then byproducts of the sugar industries. So first byproduct is baggage. So baggage is rejected cane after crushing is used for the manufacturing of paper, कार्डबोर्ड अँड इन्सुलेटेड बोर्ड. तर प्रोसेसिंग केल्यानंतर शुगर इंडस्ट्रीचं जेव्हा त्यामधून जॅगरी तयार होतं किंवा वेगवेगळे जे मेन प्रोडक्ट्स तयार होतात, मेन प्रोडक्ट तयार केल्यानंतर जो काही वेस्ट राहणार किंवा जो काही रिजेक्टेड केन राहणार तर त्यापासून त्यालाच आपण काय म्हणतो बॅगेसेस. तर त्यापासून काय काय तयार केलं जातं, पेपर्स तयार केले जातात, कार्डबोर्ड तयार केले जातात, इन्सुलेटेड बोर्ड्स तयार केले जातात. इट वॉज अर्लियर यूज्ड ॲज अ फ्यूल इन शुगर मिल्स. सुरुवातीच्या काळात ते फ्यूल म्हणून सुद्धा त्याचा वापर करत होते शुगर मिल्समध्ये. ओके, देन इम्पॉर्टंट इज मोलॅसेस. सो बॅगेसेस अँड मोलॅसेस आर द टू इम्पॉर्टंट बाय प्रोडक्ट्स ऑफ शुगर केन. सो फ्रॉम मोलॅसेस इज अ डार्क कलर्ड syrup is used for the preparation of industrial power, plastic, alcohol, some beverages like alcohol, and then chemicals, fertilizer, in synthetic rubber, in cattle feed. So these molasses are used. So there are two byproducts like bagases and molasses. Then press mud is used for shoe polish, carbon paper and extraction of wax. Then the third one is press mud. So for which purpose press mud is used? For preparation of shoe polish, for making carbon papers and extraction of wax. And the important and our favorite sugarcane juice is also a byproduct of sugar industry. So sugarcane juice is a refreshing drink which we generally consume in the summer season. Then problems pertaining to
Northern Indian sugar producing state or sugar industries. So first important problem in the sugar industries is prices. So government fixes the prices. It does not allow prices to come down as they restrict production. Then cultivators devastated changes to growing other crop. So which are the problems related to the prices? So generally government fixes the prices of the sugar cane, and generally farmers are getting low prices for the sugar cane. That's why it is a important problem in sugar industries. Then small cultivators. So there are in UP and Bihar, the cultivators of sugar cane are small farmers. Then industrial seasonal in character, sugarcane is available only at harvest time. Crushing time is short, hence overall cost of production is high. So the sugarcane is a seasonal crop. That's why it is also a problem for sugar industry. So the availability of sugarcane is not annual, or throughout the year sugarcane is not available because it is a seasonal. Then cost of transport. So the great distance between factories and field increases the cost of transportation, thus increasing the cost of production, because the sugar industries are established in the metro cities, generally in urban areas, and the sugarcane production is in rural area. So the transportation cost is generally increased in the transportation. Then low sugar content. Poor quality of cane hence tend to dry if not crushed within 24 hours. As the distance is more from the farm to the industry, so it will require 2 or 3 days to reach to the industry. But sugar cane has to be crushed before 24 hours of harvest. That's why it is also a problem. Then machineries. So machinery used are outmoded or outdated and worn out, leading to the low milling efficiency and wastage. So generally the machineries which are used by a farmer are outdated. That's why modern technology has to be adopted. So this is also problem in the sugar industry. Then climatic conditions. So subtropical climate of UP and Bihar is not suitable for growing sugarcane. So generally subtropical climate of UP and Bihar is not suitable for the production of sugarcane, but still they having the largest sugarcane industries. Then problems in distribution. So there are problems in distribution also. So concentration of sugar industries in UP and Bihar creates problems in distribution and ultimately leads to increase in the prices of sugar for consumer. तर ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये, तर डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे काय होतं, प्राइसेस जनरली जास्तीत जास्त शुगरसाठी पे करावं लागतात कन्झ्युमरला, कारण डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये इंटरमिडिएटरीज आहेत ह्या जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे. आणि आपण जनरली UP आणि बिहारचं डिस्कशन यासाठी करत आहोत कारण ज्या शुगर इंडस्ट्रीज आहेत ह्या शुगर इंडस्ट्रीज जास्तीत जास्त प्रमाणात ह्या UP आणि बिहारमध्ये आहेत आणि सर्वात जास्त प्रोडक्शनसुद्धा शुगरकेनचं तिथे आहे. महाराष्ट्रामध्ये काही एरिया आहेत की ज्यामध्ये शुगर इंडस्ट्रीज आहेत, बट जास्तीत जास्त प्रमाणात हे UP आणि बिहारमध्ये असल्यामुळे आपण तिथलं डिस्कशन जास्त करत आहोत. ओके, देन द नेक्स्ट इंडस्ट्रीज इज टेक्सटाईल इंडस्ट्री. So the textile industry in India occupies a unique position in our economy, contributing to nearly third of the country's export earning. So it is third largest contributing in the export earning of our economy. It is one of the oldest and most widespread industry in India. So it is old as well as widespread industry in our country. So this industry varies in its scale of operations from handloom weaver in villages power loom units of moderate sizes to large mills employing hundreds of workers. तर टेक्सटाईल इंडस्ट्रीजमध्ये जे काही रुरल एरियामध्ये
स्मॉल पॉवर लूम युनिट्स आहेत त्यापासून तर ज्या अर्बन एरियामध्ये मोठ्या मोठ्या टेक्स्टाईल मिल्स आहेत तिथपर्यंत सर्व इकडे जास्तीत जास्त प्रमाणात टेक्स्टाईल इंडस्ट्री ही वाईड स्प्रेड झालेली आहे. दिस इंडस्ट्री इन्क्लूड मॅन्युफॅक्चरर्स, सप्लायर्स, होलसेलर्स, exporters of cotton, handloom and woolen textiles. So the textile industry in India has a vast potential for creation of employment opportunities. The number of textile manufacturers, suppliers, wholesalers, textile exporters in India has increased rapidly after independence. So there are many opportunities in the textile sector as it is a widespread sector in our country. So today handloom and cotton textile export in India is counted among the most important sector. So the export of cotton textile and handloom is the important sector of the export in our country. तर टेक्स्टाईल आहे सर्वात महत्त्वाची इंडस्ट्री आहे देशामध्ये जी सर्वात जास्त पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे आणि सर्वात जास्त जुनी इंडस्ट्री जर कोणती आहे तर ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे. तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा जो एक्सपोर्ट आहे एक्सपोर्टमध्ये सर्वात जास्त वाटा हा टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा आहे. तर जास्तीत जास्त सध्या एक्सपोर्ट जो 100% एक्सपोर्ट आहे त्यापैकी जर विचार केला की ज्या वेगवेगळ्या कंटेंट आहेत एक्सपोर्टमध्ये तर 3rd नंबरवर येतं टेक्स्टाईल इंडस्ट्री. ओके. So cotton textile, the first cotton textile mill on moderate lines was started in Mumbai in 1851. 1851 मध्ये फर्स्ट कॉटन टेक्स्टाईल मिल ही मुंबईमध्ये सुरू झालेली होती. सो क्लायमेट इन मुंबई इज ह्युमिड, सुटेबल फॉर स्पिनिंग, able to import machineries from United Kingdom and export yarn to China. Because Mumbai has ability to import machineries from UK as well as export yarn to China, and the climate in the Mumbai is suitable as it is humid and suitable for spinning. Up to 1930 Mumbai was the leading center and later the mills were started in Ahmedabad and competition increased. तर 1930 पर्यंत 1851 पासून 1930 पर्यंत मुंबई हे टेक्स्टाईलचं महत्त्वाचं सेंटर होतं किंवा केंद्र होतं. बट 1930 नंतर अहमदाबादमध्ये जेव्हा कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्री सुरू झाल्या त्यानंतर कॉम्पिटिशन वाढलं. द प्रॉब्लेम्स ऑफ द कॉटन इंडस्ट्री बिगेन विथ द पार्टिशन ऑफ आवर कंट्री. सो जनरली ॲज वी ऑल नो most of the irrigated area now belong to the Pakistan. So the area of cotton producing area generally occupied by the Pakistan after partition. So 97% of the cotton textile mill to be fed with a raw cotton retail in India. So 81% of the irrigated area lost to Pakistan. So after partition we lost 81% of the irrigated land to the Pakistan and 39% of the cotton field were mostly West Punjab lost to Pakistan. तर त्या पंजाबमध्ये जी काही कॉटन फील्ड होती कॉटन इल्ड होतं तर 39% ऑफ द कॉटन इल्ड वॉज लॉस्ट ड्यू टू द पार्टिशन. सो ओव्हरऑल नियर अबाउट 30% ऑफ द cotton textile market lost to Pakistan. So importance of textile industry. So what is importance of textile industry? So it is a premier industry of India. More than 2 crores of people, about 40% of the country's labor force directly or indirectly dependent on this industry. तर जवळपास आपल्या पॉप्युलेशनचे नियर अबाउट 2 करोड लोक हे एम्प्लॉयमेंटसाठी टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंडंट आहेत. आणि जी काही लेबर फोर्स आहे आपल्या देशामध्ये त्या लेबर फोर्सचे नियर अबाउट 40% लेबर फोर्स ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्येच आहे. सो इंडिया इज द 3rd लार्जेस्ट कॉटन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंट्री ऑफ द वर्ल्ड आफ्टर USA and UK. सो फर्स्ट कंट्री in the top
first largest cotton textile manufacturing country is USA, and then UK, that is England, and third largest cotton textile manufacturing country is India. So India is the third largest exporter of cotton textile after Japan and USA. So in case of export, India ranks third largest exporter of cotton after Japan and USA. Then few centers in order to their importance. So in Maharashtra, Mumbai, Solapur, Pune, Nagpur, Amravati, Akola, Jalgaon, and in Gujarat, Ahmedabad, Vadodara, Surat, Jamnagar, Bharuch, Bhavnagar. So these are the important centers. And other states like Madhya Pradesh, Tamil Nadu, Uttar Pradesh. In Uttar Pradesh, mainly Kanpur. In West Bengal, Kolkata and Murshidabad. And different states in India like Rajasthan, Kerala, Karnataka, Punjab, Bihar, Assam, Delhi, and other important states also. So these are the important states according to the importance in textile industry. So Mumbai is the Lancashire of India. In the textile industries, Mumbai is called as Lancashire of India. So Mumbai is the most important cotton manufacturing center because the soil of Mumbai is suitable for the cotton production. Suitable for the cotton production. So the Mumbai's hinterland having the black regular soil for the Deccan produces the raw cotton required. Then harbor facility, the long staple cotton from UAE and other countries can be easily imported as Mumbai has excellent harbor facilities. Then climatic condition, the humid climatic condition which is suitable for spinning. Then water facilities available. Then power, like cheap power is available from Tata hydroelectric system at Bhivpuri, Khopoli, Bhire and Koyna dams. Then labor's abundant supply of skilled and unskilled labor from all over the countries available in the Mumbai. Then the next textile industry is silk industry. So India has been making exquisite silk fabric in Bengal and Kashmir for centuries. तर लास्ट काही शतकांपासून बेंगाल आणि काश्मीरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सिल्क फॅब्रिक्स ह्या तयार होतात. सो सेरिकल्चर, दॅट इज द रेअरिंग ऑफ सिल्क वर्म, इज कॉल्ड ॲज सेरिकल्चर. सो द लेबर intensive industries and provides employment to the people in the rural areas. India producing mulberry silk. So silk industry is mostly depend on the raw material, that is silk, from like mulberry silk. So it is a labor intensive industry and provide employment to the people in the rural areas. And other non mulberry varieties such as tasar, iri, muga produced in Madhya Pradesh, Chhattisgarh, Orissa, Bihar, Jharkhand, Assam and Meghalaya. So silk industry required raw material as mulberry silk or non-mulberry varieties such as tasar, iri, muga, which are produced in Madhya Pradesh, Chhattisgarh and Orissa. So Bihar and Madhya Pradesh is specialized in tasar, and Assam produces mainly iri and muga varieties of silk. So there are important silk weaving centers in Uttar Pradesh, Varanasi, Mirzapur. Then in Bihar, Bhagalpur, West Bengal, Murshidabad. In Tamil Nadu, Salem, Maharashtra, Pune, Solapur and Nagpur. In Gujarat, Ahmedabad. And in Karnataka, Bangalore. So these are the important silk weaving centers. Then prevalence of silk industries in Bangalore. So in Mysore region, generally the climate, water, technology, skilled labor and primary occupation. So these are the important topics which are important in the
silk industry in Bangalore. So climatic condition, favorable climate like 16 degree centigrade to 13 degree centigrade for plantation on which Bombyx मोरी वर्म फीड ऑन. तर क्लायमॅटिक कंडिशन ज्या ह्या सिल्क प्रोडक्शनसाठी जास्तीत जास्त सुटेबल आहेत. तर किती आहेत? 16 डिग्री सेंटीग्रेड टू 13 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर राहतं. त्यामुळे सिल्क इंडस्ट्री ह्या जास्तीत जास्त बँगलोर आणि मैसूर रिजनमध्ये आहेत. देन वॉटर. सो इनफ फ्रेश वॉटर फ्री फ्रॉम अल्कलाइन साल्ट फॉर प्रोसेसिंग ऑफ सिल्क फायबर. सिल्क फायबर प्रोसेसिंगसाठी जे काही फ्रेश वॉटर लागणार, ज्यामध्ये अल्कलाइन साल्ट कमी प्रमाणात असतं किंवा नसणार, तर ते जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल आहे बँगलोर आणि मैसूर रिजनमध्ये. देन टेक्नॉलॉजी. न्यू सायंटिफिक टेक्नॉलॉजी इन सिल्क प्रोसेसिंग इज अवेलेबल इन बँगलोर अँड मैसूर रिजन. देन skilled labor. The art of silk making has been passed down from generation and hence have captured a sizable share of the market. तर बँगलोर आणि मैसूर रिजनमध्ये जे जनरेशन टू जनरेशन जो काही एक सिल्क मेकिंगचा स्किल्स होते, तर हे जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झाले आणि जास्तीत जास्त प्रमाणात सिल्क प्रोसेसिंग ही बँगलोर आणि मैसूर रिजनमध्ये खूप दशकापासून होती. त्यामुळे जो स्किल्ड लेबर आहे हा जास्तीत जास्त प्रमाणात त्या भागात अवेलेबल आहे. देन काश्मीर, वाराणसी, मैसूर, बँगलोर, कांजीवरम सिल्क आर द इंटरनॅशनली फेमस अँड एक्सपोर्टेड. सो काश्मीर सिल्क, वाराणसी सिल्क, मैसूर, Bangalore and Kanjivaram. So these are the important silk which are internationally famous and exported. So goods are exported to USA, UK, Sri Lanka, Hong Kong and Middle East. So silk products are generally exported to the countries like USA, UK, Sri Lanka, Hong Kong and Middle East countries. Then the next important industry in the textile is woolen industry. So the woolen industry is one of the oldest textile industries in India. So it was an important industry during old times. The first woolen mill was set up in Kanpur in 1876. जी पहिली वूलन इंडस्ट्री होती ही कानपूरमध्ये, जो यूपीचा भाग आहे, यूपीमध्ये कानपूरमध्ये 1876मध्ये पहिली वूलन इंडस्ट्री सेटअप झाली होती. So today the main centers are Punjab, Amritsar and Ludhiana. So today's important centers are Amritsar and Ludhiana for the woolen industry. So in Maharashtra, UP, Gujarat also manufacture woolen products. The woolen industry is not well developed as a cotton industry in India. So as the cotton industry in India is well developed, so similarly the woolen industry is not developed as compared to the cotton industry in our country. So which are requirements for the woolen industry? So animal fibers, chemicals and fresh water. So these are the important requirements. So animal fibers, so raw material consists of wool from animal fiber. The animal fiber comes from sheep found in states of Jammu and Kashmir, UP and Punjab. तर जे काही sheep आहेत, जे कुठे जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल लाईव्हस्टॉक, तर जम्मू अँड काश्मीर, यूपी अँड पंजाबमध्ये. तर त्यांच्यापासून जो काही वूल ॲनिमल फायबर मिळतो तो रॉ मटेरियल म्हणून वूलन इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. आणि जास्तीत जास्त शिप्स ह्या कोणत्या रिजनमध्ये आहेत? जम्मू काश्मीर, यूपी अँड पंजाब. द केमिकल्स फॉर डाईंग अँड कलरिंग आर मॅन्युफॅक्चर्ड इन द लार्ज सिटी इन दिस स्टेट. सो इन these states chemicals for dyeing and coloring are manufactured in large cities. So fresh water available from the numerous mountain streams along with foothills of the northern mountains. So the northern mountains having a fresh water because they having a mountain streams. तर जास्तीत जास्त प्रमाणात जे फ्रेश वॉटर आहे हे जे नॉर्दर्न माउंटेन्स आहेत, like in Himalaya region or in the region of Jammu Kashmir or different states like Punjab, Uttar Pradesh. So having some mountain areas, so in that mountain areas fresh water availability is more, which is
important requirement for the woolen industry. So these are the requirements: animal fiber, chemical and fresh water. Then important centers for woolen industry. So Punjab is the important center for the woolen industry. So Punjab are Dhariwal, Amritsar and Ludhiana in Punjab are the important centers. Punjab account for 50% of the total production of woolen. It has the advantage of large market, cheap hydel power, proximity of raw material or raw wool, and enterprising the entrepreneurs. And the other locations such as Agra, Mirzapur and Kanpur in Uttar Pradesh. So these are the important centers. So more than 50% of the total production of the wool industry is from Punjab because it has a large market. So the woolen industry is not well developed as the cotton industry in India. As in the first slide of woolen industry, we discussed the woolen industry is not well developed as compared to the cotton industry. So which are the reasons? So not much demand. So India is a tropical country, hence there is not much demand for the products, woolen products. So woolen clothes are required only in northern India during the winter months. तर जास्तीत जास्त प्रमाणात हे वूलन क्लोथ्स आहेत हे विंटर सीझनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरल्या जातात. आणि आपल्या देशामध्ये जो विंटर सीझन असतो हा ज्या अदर कंट्रीजला जर कम्पेअर्ड केलं विंटर सीझनशी, तर आपल्या देशात जास्त प्रमाणात थंडी किंवा जास्त प्रमाणात विंटरमध्ये आपल्याला वूलन क्लोथ्सची जास्त गरज पडत नाही. त्यामुळे डिमांड ही खूप कमी आहे आणि जी डिमांड आहे ती नॉर्दर्न एरियामध्येच फक्त जास्त प्रमाणात आहे. तर त्यामुळे डिमांड जास्त नसल्यामुळे जी वूलन इंडस्ट्री आहे ही आपल्या देशामध्ये कॉटन इंडस्ट्रीसारखी डेव्हलप होऊ शकली नाही. देन वूलन प्रोडक्ट्स आर कॉस्टली. सो गुड क्वालिटी वूलन गारमेंट्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह and raw materials are imported. Okay, then indigenous wool is poor quality. जे काही इंडिजिनस वूल आहे आपल्या देशामध्ये अवेलेबल हा पुअर क्वालिटीचा आहे. त्यामुळे आपण काय करतो, जास्तीत जास्त प्रमाणात जो वूलन प्रोडक्ट्स आहे किंवा रॉ मटेरियल आपण इम्पोर्ट करतो, दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करतो. जॉईंट एफर्ट फॉर द इम्प्रूव्हमेंट अँड डेव्हलपमेंट इज डिफिकल्ट. So the joint effort for the improvement and development is difficult as the industry is decentralized. Srinagar, Kanpur, Mumbai and Bangalore are far from one another. Kashmir is famous for carpet making as a raw material from sheep is easily available. Beside these, Kashmir carpet makers are well experienced since craftsmanship has been handed down to for generations. तर जम्मू काश्मीरमध्ये जे काही कार्पेट्स मेकिंग तयार होतं, तर कार्पेट्स तयार करण्याचं जे काही स्किल आहे हे जनरेशन टू जनरेशन जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये आहे. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की जी इंडस्ट्री आहे वूलन इंडस्ट्री ही डिसेंट्रलाइज्ड आहे. तर डिसेंट्रलाइज्ड इंडस्ट्री असल्यामुळे तिथे जो इम्प्रूव्हमेंट किंवा डेव्हलपमेंट होऊ शकते हे थोडी कठीण आहे. त्यामुळे वूलन इंडस्ट्री ही कॉटन इंडस्ट्री एवढी डेव्हलप झालेली नाही. देन the capitalistic in India are attracted toward the cotton industry as it is more profitable. Cotton goods are much cheaper and more comfortable to wear in a tropical region. So as our country is in tropical region, so the clothes which are produced from cotton industry are comfortable for our population, and the clothes which are produced by woolen industries are generally for the people who lives in the cold areas. That's why most of the capitalistic in India are attracted toward the cotton industry than woolen industry. So these are the important problems because woolen industry is not well developed as compared to the cotton industry. So today we discussed about sugar industry and textile industry. So in sugar industry we discussed which are the important centers like UP and Bihar, and in textile industry we discussed which are important centers, which are different problems of the development of cotton industry and why woolen industry is not well developed. Then there are three types of textile industries: silk industry, woolen industry and cotton industry.
So in the next session we will discuss about different another agro based industries like jute and other industries. So thank you, and thank you for watching video.